श्री राम समर्थ भाग क्रमांक 78 श्रीराम. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेसच म्हटलं होतं की हा भाग थोडीशी आपण लवकरच संपवला होता, कारण याचा पुढचा जो भाग म्हणजे आजचा जो भाग आहे त्यामध्ये अर्थात एका भगवंताच्या अजून एका अवताराची कथा आहे. शुकमुनी जे आहेत ते हे सगळं सांगतायत आणि राजा प्रश्न विचारतोय. राजाला एकदम मध्येच आठवलं की भगवंतानी तर अनेक लीला केलेत आणि म्हणून त्याला असं वाटलं की आता आपण थोडंसं भगवंताची जो मत्स्य अवतार झाला त्याची काय कथा आहे आपण ऐकूया एकदा. ऐकून तर त्यालाही माहीत होतं की अशा प्रकारे भगवंताने लीला केलेल्या आहेत, परंतु त्याला असं वाटलं की मुनींच्या तोंडून आपण ऐकूया. आणि म्हणून त्याने मुनींना ही विनंती केली की मुनिवर, आपण मला भगवंताची ही लीला सांगा ज्यामध्ये त्याने मत्स्य अवतार धारण केला होता. तर ही लीला आपण कृपा करून मला संपूर्ण सविस्तरपणे सांगावी ही विनंती आपल्या चरणी आहे. अर्थात मुनिवर्यांना आनंदच झाला. ते म्हणाले की तू मला पुण्य करण्याचं एक छान साधन दिलंस. खरोखर आहे की ज्या काही गोष्टी आपण सांगत असतो तेव्हा कीर्तन सेवा जी होते त्या कीर्तन सेवेतसुद्धा पुण्य आहे आणि अर्थात श्रवण करणाऱ्या लोकांनासुद्धा ह्याचं पुण्य आहे, यात शंकाच नाही. ते तर पहिल्या नंबरवर आहे श्रवण भक्ती. परंतु जो मनुष्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्यालाही त्याचं अर्थात स्मरण होतं, ती लीला आठवते आणि सांगण्याचा एक वेगळा आनंद मिळतो आणि अर्थात पुण्य देण्याचा भाग भगवंत देतच असतो. तो काय बघायची गरज नाही आपण. आणि मग शुकमुनीने ही कथा सांगायला सुरुवात केली भगवंताच्या या अवताराविषयी. त्या दिवशी मला जाधव सरांनी एक प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, सर ही लीला मध्येच कशी आली? तर इथे क्रम असा काही नाही आहे. जसे जसे प्रश्न विचारले तसे तसे त्यांनी प्रश्नाची उत्तर दिली. या प्रकारेच भागवतामध्ये आहे. अर्थात त्याच्या अवतार कुठल्या क्रमाने झाले हे सगळी माहिती आहे भागवतामध्ये, परंतु या ठिकाणी जे त्यांनी सांगितले तो क्रम न पकडता जसे प्रश्न विचारले तशा प्रकारे त्यांनी ते उत्तर दिले. आणि म्हणून याचा क्रम असा न धरता आपण फक्त लीला ऐकावी हा महत्त्वाचा भाग आहे. श्रीराम. शुकमुनी म्हणाले की ब्रह्मदेव जे आहेत हे कल्पाच्या शेवटी निद्रिस्त होतात. ही पद्धत आहे. कल्पाच्या शेवटी कल्पाचा अंत येतो तेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त होतात आणि त्याच्या आधी अर्थात प्रलयसुद्धा होतो. आणि प्रलय जेव्हा होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की सगळं चराचर जे आहे ते बुडून जातं. आणि असं हे नेहमीच होत असतं आलटून पालटून. आणि असंच एकदा घडलं की बाह्य नावाचा एक प्रलय झाला, नैमित्तिक प्रलय. आणि प्रलय झाल्यावर ते अर्थात सर्व जी लोक आहेत ती पाण्याखाली गेली. संपूर्ण लोक जे आहे ते पाण्याखाली गेली. आणि अर्थात ब्रह्मदेवाचा हा शयनकाल होता, त्यामुळे ते शयन करायची इच्छा त्यांनी मनात ठेवली. आणि त्याच वेळेस त्यांच्या मुखातून वेदसुद्धा बाहेर पडले, कारण जांभई येत होती ना. जांभई येताना वेद बाहेर पडले आणि अर्थात वेद पडले ते हयग्रीव नावाच्या राक्षसाने चोरले. हेही झालं. आणि मग त्याच्यानंतर भगवंताने हे सगळे परत आणले. हा वेगळा भाग घडला. पण त्याच्या आसपासच भगवंताने हा मत्स्य अवतार पण धारण केलेला आहे. त्याची कथा त्यांनी अशी सांगितली. ते म्हणाले की फार पूर्वी सत्यव्रत नावाचा एक अतिशय उदार असा राजा होऊन गेला. तो उदार होता आणि दुसरं म्हणजे भगवंताचा परमभक्त होता. माझ्या मते तसा विचार केला तर उदारता आणि भगवंताची भक्ती ही थोडीशी काही गोष्टीमध्ये समानता आहे. त्याच्यामध्ये अंतःकरण उदार असेल तर भक्ती निर्माण होऊ शकते, किंवा उदारता असलेल्या व्यक्तीमध्ये जास्त शक्यता आहे भक्ती निर्माण होण्याची. ज्या व्यक्तीकडे उदारता नाही, त्याचं अंतःकरण विस्तृत नाही, तिथे भक्तीचा उदय होणं कठीण आहे. किंवा उदय झाला तरीसुद्धा तो प्रसार किंवा ते प्रसरण पावत नाही, ते तेवढंच राहतं, कारण त्याचं हृदय विशाल नसतं. आणि या
राजाचं वैशिष्ट्य ते होते की तो अतिशय उदार होता आणि अर्थात भगवत परायण होता. या राजाने ठरवलं की आपण आता तपश्चर्या करूया आणि तपश्चर्या करायचं ठरवलं. ती खडतर तपश्चर्या त्यांनी केली. तपश्चर्या करत असताना त्यांनी केवळ जलप्राशन करून तपश्चर्या करायची ठरवली आणि त्याप्रमाणे सुरुवात केली, बाकी काहीही नाही. त्याची तपश्चर्या सुरू होती. आणि हा जो सत्यव्रत राजा आहे तर त्याची त्यांनी अशी गंमत सांगितली की विवस्वन जो होता अर्थात याचा पुत्र जो होता श्रद्धदेव, या नावाने तो प्रसिद्ध आहे आणि सध्या जे कल्प चालू आहे त्याच्यामध्ये हाच आपला मनू आहे, लक्षात ठेवा. त्याचं नाव या कल्पामध्ये वैवस्वत हे आहे. हा आपला आत्ताचा कल्प चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा मनू आहे. परंतु तो त्यावेळेस सत्यवत या नावाने तिथे होता आणि अर्थात त्याची तपश्चर्या सुरू होती. तर तपश्चर्या घोर करत होता. सकाळी तो लवकर उठायचा आणि अर्थात तो भगवंताला अर्घ द्यायचा. त्याच्यासाठी तो नदीमध्ये जायचा आणि नेहमीप्रमाणेच त्याने एकदा अशी तपश्चर्या करत असताना सकाळी तो नदीमध्ये उतरला. ओंजळीमध्ये त्याने पाणी घेतलं अर्थात नदीचं आणि त्याने घेतलं ते जल आणि तेव्हा त्याच्या हातामध्ये एक अतिशय लहान अशी एक मासळी त्याच्या हातामध्ये आली. अर्थात त्याने बघितलं की आपल्या हातामध्ये काहीतरी वळवळत आहे. तर लक्षात आलं की मासळी आली. तो म्हटलं अरे रे रे चुकून आली, सोडून दिली त्यांनी पाण्यामध्ये. त्यांनी पाण्यात सोडलं आणि आश्चर्य घडलं. पाण्यात सोडलेली ती मासळी आहे ती बोलायला तिने सुरुवात केली. तिने राजाला हाक मारली. ती म्हणाले, अरे राजा, तू खूप दयाळू आहेस हे मला ऐकून माहिती आहे, मग माझ्यावर दया का करत नाहीस तू? तो म्हटला, मी तुझ्यावर काय दया करू? अगं तू माझ्या जेव्हा ओंजळीमध्ये आलीस तेव्हा मी तुला मारलं नाही. मी तुला पकडून बाहेर ठेवू शकलो असतो किंवा पाण्याबाहेर टाकलं असतं, तुला मृत्यू आला असता. पण मी तुला उदार अंतःकरणाने पाण्यात सोडून दिलं. अजून काय दया मी तुझ्यावर करू? ती म्हणाले, असं नाही हो महाराज, मला वेगळं म्हणायचं आहे. अहो मी किती छोटी आहे तुम्ही बघितलंत ना. अहो तुम्ही मला या परत जर पाण्यात सोडलं तर इथे माझ्यापेक्षा बरेच मोठे मोठे असे जीवजंतू आहेत, मोठे मोठे मासे पण आहेत, ते मला खाऊन टाकतील आणि म्हणून मला त्याची भीती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण मला या ठिकाणी परत नका सोडू, आपण मला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जा जिथे मला कोणी खाणार नाही. तेव्हा त्याने विचार केला, ठीक आहे तुझी इच्छा आहे तर ये माझ्या परत ओंजळीमध्ये. पाण्यात त्याने ओंजळ पुढे केली, मासळी त्याच्या ओंजळीमध्ये आली आणि मग त्याने विचार केला की आता हिला आपण घरी घेऊन जाऊया. आणि त्याने तिला आपल्या कमंडलूमध्ये ठेवून दिलं की आता आंब्यात ठेवलं आणि म्हणाल चला सध्या तर इकडे घेऊन जाऊ, नंतर कुठे सोडायचं बघूया. तो तिला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आला, आश्रमात ठेवून दिलं. म्हटलं विचार केला की आता आजचा दिवस इथे राहू दे, बघूया उद्या हिला कुठे सोडता येईल, असा कुठला जलाशय आहे की जिथे तिला सुरक्षितता मिळेल हे शोधावंच लागेल नाही का, कारण प्रत्येक जलाशयामध्ये मोठे जीव असतातच आणि ही तर फारच लहान मासळी. तेव्हा असा जलाशय आपण शोधायचा कुठे, त्यालाही चिंता होती. म्हटलं बघूया काय होतं. त्याने तिथे ठेवून दिला आपल्या नेहमीच्या तांब्यामध्ये किंवा त्याच्या कमंडलूमध्ये. आणि सकाळी जेव्हा तो उठला, जेव्हा ते कमंडलू त्याने बघितलं तर चकित झाला की कमंडलू जे होय ते संपूर्ण कमंडल भरून ती मासळी वाढली होती. मासळी इतकी छोटी होती की करंगळीपेक्षा लहान होती, पण तो जो कमंडलू होता पूर्णपणे त्या माशाने व्यापला होता. तो चकित झाला, अरे रात्री एवढी छोटी होती आणि आता एवढी मोठी कशी झाली. त्याला काय समजे ना. आणि मग तो तिथे आला आणि मासळी परत एकदा मनुष्य रूपाने बोलायला लागली, मनुष्याच्या भाषेत बोलायला लागली. ते म्हणाले, अरे राजा, तू मला इथे आणलंस ठीक आहे, पण बघ ना माझी काय अवस्था आहे. अरे या कमंडलूमध्ये मी राहू शकत नाही, मला ही जागा अपुरी आहे. तेव्हा माझ्यासाठी असं एक जागा शोध की जिथे मी मावू शकेन आणि थोडीशी सुरक्षितताही मला पाहिजे, लक्षात ठेव. राजा म्हणला, हे ठीक आहे, कमंडलूतून कुठे काढून ठेवूया. त्याने विचार केला थोडा. तो म्हटला, तलावात सोडलं तर अजूनही थोडासा धोका आहेच, कारण ती मासळी काय फार मोठी नाही आहे.
त्यामुळे तिला भक्षण करणारे दुसरे जीव असू शकतील, तेव्हा आपण तिला एक काम करूया, एक डेरा घेऊया, डेऱ्यात पाणी घेऊया आणि मग त्याच्यात सोडलं तर इतर जलचर नाही आहेत. आणि मग त्याने एक डेरा त्याच्याकडे जो होता त्या डेऱ्यामध्ये पाणी भरलं आणि त्या डेऱ्यामध्ये आपल्या ह्या मासळीला सोडून दिलं, जिचा आकार सध्या कमंडलूच्या आकारा एवढा झाला होता. त्यांनी कमंडलू सोडून दिलं. म्हणलं आता चला बघू नंतर काय करायचं, सध्या राहू दे हिला डेऱ्यामध्ये. परंतु अकृत घडलं. केवळ काही घटका पुढे गेल्या आणि तिचा आकार वाढला. आणि तिचा आकार इतका वाढला की तिला त्या डेऱ्यातली जागा पुरेना. मासळी परत एकदा मानवी आवाजात म्हणाले, अरे राजा, अरे हा डेरा तू मला दिलास ठीक आहे, पण मला हा पुरत नाही आहे, ही जागा फार अपुरी आहे. तेव्हा तू मला चांगल्या जागेत दे ना, जागा थोडी मोठी शोध, इथे मला अडचण होते. त्याने बघितलं की खरंच जागा तर खरं अपुरी आहे, पण कसं काय घडलं त्याला समजलं नाही. पण त्यांनी जास्त विचार केला नाही. तो म्हणला की आपलं काम आहे की हिला चांगली जागा देणं. मग त्यांनी विचार केला की आता डेरा एवढा मोठा आहे, हा डेरा भरण्या एवढी तिची जर शरीराचा आकार आहे, म्हणजे ही आता मासळी मोठी आहे बऱ्यापैकी, तेव्हा हिला आता तलावातच सोडलं तर बरं राहील. बाकी ठिकाणी आता काही गरज नाही, इतकी लहान नाही आहे. आणि म्हणून त्यांनी त्या मासळीला उचललं आणि अर्थात जवळ एक सरोवर होतं, त्या सरोवरात नेऊन सोडलं. सरोवरात सोडलं आणि सुस्कारा टाकला. म्हणाला, चला बाबा, माझं काम झालं. त्याचं काम झालं असं त्याला वाटलं. सरोवर तसं खूप सुंदर होतं, म्हणून त्याने विचार केला या सरोवराच्या थोडंसं बाजूला बसावं. छान सरोवर आहे, निसर्ग खूप छान आहे. तिथे बसला थोडा वेळ आणि अकृत घडलं. तो बसला असतानाच काही वेळाच्या आत त्या मासळीचं रूप आहे ते बदलत चाललं होतं आणि ती मोठी मोठी होत चालली होती. आणि बघता 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 तिचा आकार इतका मोठा झाला की सरोवर संपूर्ण व्यापून गेलं. इतका तिचा आकार जो आहे तो वाढला. आणि तिने परत एकदा राजाला विनंती केली, महाराज, सरोवरातलं जागा मला पुरत नाही आहे, तेव्हा माझी काहीतरी तजवीज करा, मला कुठेतरी इतर ठिकाणी घेऊन जा. महाराज म्हटलं, काय बाबा हा प्रकार आहे? महाराज म्हटले, ठीक आहे, जाऊ दे, आपलं काम आहे, आपण करूया. महाराजाने परत एकदा तिला उचललं. आता ती खूप मोठी झाली होती. मोठ्या मुश्किलीने महाराजांनी तिला अजून एका दुसऱ्या ठिकाणी मोठ्या सरोवरात नेऊन सोडलं. मोठ्या मुश्किलीने सोडलं, परंतु तिथे सोडल्यावर सुद्धा हेच घडलं. तिला सोडावं आणि जरा हास्यहुस्य करावं की ते सरोवर जे आहे ते ती वापरून टाकायची आपल्या आकाराने. राजाला समजे ना काय प्रकार काय. ज्या सरोवरात सोडावं ते सरोवर काही घटकामध्ये भरून जाईल इतका तिचा आकार व्हायचा. अशी त्यांनी बऱ्याच जागा बदलल्या. राजा तसा चिकाटी चांगली होती राजाची. राजाने कुठलाही प्रश्न न विचारता तिला फक्त तो एका सरोवरातून दुसऱ्या सरोवरात शांतपणे घेऊन जात होता. करता 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 तो आता म्हणाला की आता ज्या प्रकारे हे चाललंय हा प्रकार काय समजत नाही. आता हिला एकच जागा आहे शिल्लक, तो म्हणजे समुद्र. पण समुद्राला आकार प्रचंड आहे, किती व्हायचं तेवढं होऊ दे मोठं. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण समुद्राच्या पाण्यात सोडूया, म्हणजे आपल्याला या गोष्टीतून सुटका मिळेल. आणि म्हणून त्यांनी ठरवलं असं की समुद्रात सोडायचं. आणि समुद्रात घेऊन आला आणि परत एकदा ती मासळी मनुष्याच्या आवाजात म्हणायला लागली, अरे राजा, मला इथे काय सोडतोयस? अरे हा समुद्र आहे, इथे तर खूपच बलाढ्य असे काही काही आहेत मगरी वगैरे, ते मला खाऊन टाकू शकतील, तेव्हा आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नका. आता मात्र राजा जरा गोंधळूनच गेला. दुसरा कोणी असतं तर रागवलं असतं नाही का. पण राजा खूपच शांत आणि संयमी होता, भक्त होता देवाचा ना. आणि म्हणून तो काय रागवला नाही. परंतु मग त्याने विचार केला की आता मला काहीतरी बोलायला पाहिजे, एवढं नक्की. तर हे असं कसं चालणार, किती वेळ चालणार. आणि मग राजाने एक प्रश्न केला. राजा म्हणाला, आता मी एक आपल्याला प्रश्न विचारतो, आपण खरं खरं उत्तर द्या.
की आपण कोण आहात. आपण वर करणी तर मला मत्स्य आहात असं दिसतंय, परंतु आपण मत्स्य नक्कीच नसाल. कारण ज्या प्रकारे आपला आकार वाढतो आहे हे तर सामान्य लोकांचं काम नाही आहे. सामान्य मासळी ते अशा प्रकारे वाढत नाही. आपला विस्तार इतका जोरात होतो आहे की समजत नाही की आपल्याला ठेवावं कुठे. आपण इतकं मोठं तुम्हाला मी सरोवर दिलं होतं की ज्या शेवटच्या सरोवराचा आकार 400 कोस होता, पण ते पण आपण व्यापून टाकलं. आणि आता तुम्हाला समुद्राकडे मी घेऊन आलो आहे मोठ्या मुश्किलीने, तर तुम्ही म्हणता इथे मला पाठवू नका. तुम्ही असामान्य अशी काहीतरी विभूती आहेत. कोण आहात मला माहीत नाही, परंतु आपण नक्कीच मत्स्य नसावेत. कारण हे असं कोणी करू शकत नाही. अशा प्रकारचा जलचर मी आजपर्यंत कोणी बघितला नाही की ज्याने इतक्या वेगामध्ये आपलं शरीर वाढवलं असेल. ते मी कोण आहात मला माहीत नाही, परंतु आपण कोण जे असाल ते असाल. परंतु कृपा करून मला हे सांगा, आपण कोण आहात. मला तर असं वाटतं की कदाचित आपण भगवंतच असाल. कारण अशी अपूर्व शक्ती एक भगवंतामध्ये असू शकते. आणि कदाचित ह्या जलचरांचं आणि माझं नशीब चांगलं असावे की आपलं सान्निध्य मला मिळावं म्हणून आपण आला असेल, ही शक्यता आहे. तेव्हा मला तर आपण परमेश्वरच दिसतात. तेव्हा कोण आहात मला माहीत नाही. आपण काय हेतूने हे शरीर धारण केलं हेही मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की आपणच भगवंत असाल आणि आपण अनेक लीला करता, अनेक अवतार धारण करता आपण. तेव्हा कदाचित आपणच हे रूप धारण केलं असेल असं मला वाटतं. तेव्हा मी तर आपल्याला भगवंतच आहे असं समजतो आणि आपल्याला नमन करतो. तेव्हा कोण आहे सांगता आलं तर जरूर सांगा. तेव्हा अर्थात मासळीच्या रूपामध्ये असलेले भगवंत जे होते, ज्यांनी स्वतः हा मत्स्य अवतार धारण केला होता, ते भगवंत त्याला म्हणाले की राजा, तू अगदी योग्य प्रकारे मला जाणलंयस. मी तोच आहे जे तू समजतेस तोच. मी फक्त हा मत्स्य अवतार धारण केला आहे. आणि अर्थात तुझी परीक्षा बघत होतो की ज्याला मला ओळख करून द्यायची आहे माझी, असा हा जीव माझी ओळख करून घेण्याच्या लायक आहे का नाही हे तर बघायला पाहिजे ना. नाही तर कसं तो तुम्हाला ओळख करून देईल. ईश्वर कधी कधी आपल्याला भेटत पण असतो, पण आपल्याला थोडं समजणार तो ईश्वर आहे. कारण आपली जेव्हा तितकी पात्रता निर्माण होते तेव्हाच तो ईश्वर आपल्याला ओळख करून देतो की मीच ईश्वर आहे. अरे संतांना पण ईश्वर दिसला पण समजला नाही. अनेक संतांच्या अनेक कथा आहेत. कधीतरी आपण फुरसतमध्ये ऐकू की अनेक संतांच्या अशा कथा आहेत की ज्यांना ईश्वर प्रत्यक्ष दिसला पण त्यांना ओळखता नाही आलं. एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष दत्तात्रयाचं दर्शन घडलं, त्यांना ओळखू नाही आले. तुलसीदास राम दिसले पण त्यांना ओळखू नाही आले. अशा अनेक संतांच्या कथा आहेत वेगवेगळ्या. छान कथा आहेत सगळ्या, त्या ऐकू कधीतरी आपण. पण ही मोठ्या मोठ्या संतांची परिस्थिती आहे. कारण भगवंत त्यांची परीक्षाच बघतो की मी माझं ओळख करून देऊ का नको करून देऊ. तसं या ठिकाणी सुद्धा मासळीच्या रूपामध्ये भगवंत आले आणि आपली ओळख करण्यापूर्वी त्याची परीक्षा बघितली की काय करतो हा राजा, बघूया. लहान स्वरूपात असताना ह्यांनी मला कमंडलूमध्ये आणलं, ठीक आहे. परत मी मोठं स्वरूप धारण केल्यावर डेऱ्यात ठेवलं. डेऱ्यात मी मोठं झाल्यावर परत मला दुसऱ्या जलाशयात सोडलं. दुसऱ्या जलाशयातून तिसऱ्या जलाशयात सोडलं. एकदाही त्यांनी मला कुठल्याही प्रकारची कंप्लेंट केली नाही. आपल्या हिशोबात कुठलीही तक्रार केली नाही की हा काय प्रकारे विचारलं नाही. अनेक वेळा मी अशा प्रकारे माझं शरीर वाढवलं. प्रत्येक वेळेस बिन तक्रार राजा मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून घेऊन गेला. आणि करता करता समुद्रामध्ये आल्यावर सुद्धा मी जेव्हा त्याला विनंती केली की मला इथे ठेवू नकोस, तेव्हा नाहीला असं त्याने हा प्रश्न विचारला आणि मला वंदन केलं आणि म्हणाला की तूच ईश्वर आहेस का. म्हणजे त्यांनी ओळखलंच होतं थोडक्यात. आणि अर्थात हा राजा जो आहे तो माझी ओळख करून देण्याच्या लायक नक्कीच आहे. हे भगवंताला जेव्हा पटलं तेव्हा भगवंताने आपली ओळख दिली आणि भगवंत म्हणाले तू जे ओळखलंस ते अतिशय बरोबर आहे. मी अर्थात तोच भगवंत आहे जो या चराचराचा स्वामी आहे. आणि सत्यव्रता अर्थात तू मला ओळखलं आहेस कारण तू माझा भक्त आहेस हे मलाही पटलेलं आहे, म्हणून माझी ओळख तुला झाली. तर आता ऐक मी काय सांगतो ते, की आजपासून बरोबर 7व्या दिवशी प्रलय होणार आहे. आणि अर्थात
तिन्ही लोक जे आहेत ते प्रलयामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून जातील. प्रलयाचा अर्थच तो आहे. प्रलयाची व्याख्यासुद्धा आहे, आपण ऐकलं की नाही, तो अध्याय झाला की नाही मला लक्षात नाही, परंतु कदाचित पुढे असेल 11व्या स्कंधामध्ये मला वाटतं आहे हे सगळं, की प्रलय कसा होतो. खरोखर भयानक प्रकार आहे. आणि प्रलयामध्ये आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की जग बुडून जातं, जगबुडी आपण म्हणतो, तो प्रकार आहेच. आणि भगवंतांनी पण तेच सांगितलं की अरे बाबा, आता प्रलय होणार आहे 7व्या दिवशी आजपासून, आणि त्यावेळेस सगळी तिन्ही लोक जी आहेत ती पाण्यामध्ये बुडून जाणार आहेत. आणि त्यावेळेस मात्र माझ्या प्रेरणेमुळे तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल, लक्षात ठेव. आणि त्यावेळेस तुझं काम हे आहे की त्यावेळेस इथे असलेल्या सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरं तू घ्यायची आणि त्या नौकेवर चढताना सप्तर्षींना आपल्याबरोबर घ्यायचं. हे काम तुझं आहे. त्याच्या जोडीला सर्व प्रकारची धान्य आणि त्यांची बीजं पण तुला घ्यायची आहेत, कारण प्रलय झाल्यावर सर्व नष्ट होणार आहे. आणि जेव्हा परत सगळं सुरू करायची सृष्टी त्यावेळेस हे सगळं लागेल ना, कारण परत उत्पत्ती करायचीच आहे. ती परत उत्पत्ती करताना तुला हे सगळं लागेल. आणि तुमचं जीवनसुद्धा चाललं पाहिजे ना, त्याच्यासाठी तुम्हाला धान्य लागेल ना. आणि म्हणून हे सगळं तू बरोबर घे. सर्व प्रकारचे धान्य, त्याची सगळी बीजं, ही सगळी तू जवळ घे आणि सप्तर्षींना जोडीला घे. त्या नौकेवर तू त्यांना बसव आणि मग तुझी वाटचाल पुढे सुरू होईल. त्यावेळेस सर्वत्र अंधार असेल. प्रलय झाल्यावरती कुठेच काही तुला दिसणार नाही. संपूर्ण अंधारमय असा महासागर सगळीकडे निर्माण झालेला असतं, सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि अशा वेळेस हे जे ऋषी आहेत, हे सप्तर्षी, हे अर्थात महान ऋषी आहेत, दिव्य ऋषी आहेत. आणि हे जेव्हा त्या नौकेत चढतील तेव्हा त्यांच्या शरीरातून जे तेज येईल, त्याची प्रभा होईल, त्या प्रभेमुळे तुला सर्वत्र दिसायला लागेल. तुला दिशा दिसतील आणि कुठून वाटचाल करायचं हे तुला दिसेल. आणि त्यावेळेस तू अजिबात न घाबरता या नौकेमध्ये बस आणि विहार कर. अर्थात विहार सोपा नाही. जेव्हा तू या नौकेमध्ये बसशील, सप्तर्षींना बरोबर घेशील, सगळ्या काही मी सांगितलेल्या सूचनाप्रमाणे सगळ्या गोष्टी बरोबर घेशील, त्यावेळेस थोड्या वेळाने असं घडेल की प्रचंड वादळ निर्माण होईल परत एकदा. आणि वादळ निर्माण झाल्यावर त्या अर्थात तुझी ही नाव जी आहे ती हलायला लागेल, प्रचंड हलायला लागेल. आणि त्यावेळेस मी मत्स्य रूपामध्येच या ठिकाणी येईन. आणि मी तिथे जेव्हा येईन त्यावेळेस तू एक काम करायचं आहे. वसुकी नाग जो आहे, त्या वसुकी नागाला तू आपली दोरी बनव आणि ही नाव आणि माझं जे शिंग आहे त्याला तू ही बांध. म्हणजे या प्रलयामध्ये मी जेव्हा ही नाव हाकेन त्यावेळेस वासुकीची दोरी बांधली असल्यामुळे तुझी हे जे नाव आहे ते कुठे जाणार नाही आणि विशेष हलणार पण नाही. ती घट्ट राहील आणि तुझी वाटचाल सोपी होईल. आणि हे सगळं जे तुला आहे ते तुला करायचं आहे. सर्व लोकांना सांभाळण्याचं काम तुझं आहे, सर्व गोष्टी ठेवायचं काम तुझं आहे. न डगमगता अशा वेळेस शांतपणे हे सगळं तुला करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुझा विहार घडेल. तो भरपूर वेळ असेल अर्थात. आणि ज्या काळामध्ये ब्रह्मदेव हे अर्थात शयन करत असतील ती ब्रह्मदेवाची रात्र असेल. यथावाकाश ब्रह्मदेवाचं शयन चालू असेल आणि तुझा विहार पण चालू असेल. पण त्यावेळेस ही गोष्ट असेल की जेव्हा विहार चालू होईल त्यावेळेस अर्थात मत्स्य रूपामध्ये मी तुझ्याबरोबर असेन. आणि त्यावेळेस तुला माझ्याकडून आत्मज्ञान होईल. तू जे काही गोष्टी मनात आणशील त्याची सगळ्याची प्रश्नाची उत्तरं तुला मिळतील आणि माझ्याकडून तुला जे आहे ते सर्व आत्मज्ञान त्यावेळेस प्राप्त होईल. तेव्हा हे सगळं होणार आहे हे लक्षात ठेव. आणि ते होत असताना तुला वाचवण्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे आणि हा अवतार धारण केलेला आहे. आणि तुझी आधी परीक्षा मी बघितली. अर्थात परीक्षेमध्ये राजा जो आहे तो नक्कीच उत्तीर्ण झाला होता. यथावकाश भगवान जे आहेत ते अंतर्धान पावले. राजाला सगळी भविष्यवाणी आधीच समजली होती की आता 7 दिवसांनी काय होणार.
राजाने सरळ भगवंताचा भक्त होताच तो. राजा सत्यव्रता भक्तच होता. त्याने बस भगवंताच्या चरणाचं चिंतन करायला सुरुवात केली शांतपणे बसून. आणि अर्थात हे करत असताना भगवंताचा मत्स्य अवतारसुद्धा त्याला डोळ्यासमोर येत होता. अर्थात त्याचं चिंतन करत शांतपणे भगवंत तो जो आहे तो शांतपणे बसून राहिला. यथावकाश 7 दिवस पूर्ण झाले आणि प्रलयाला सुरुवात झाली. महाभयानक असा प्रलय घडला. आणि जसं भगवंताने सांगितलं होतं की त्यावेळेस जो पाऊस पडत होता प्रलयामध्ये, त्याचं वर्णन करणं कठीण. जणू आकाश फाटलंय. सर्वत्र अंधार पडला होता. विजा कडकडत होत्या आणि प्रचंड वेगाने मुसळधार आपल्या भाषेमध्ये पाऊस पडत होता. आपण बघतो कधी कधी जेव्हा अकस्मात अंधार पडतो आणि गडगडाट होतो मेघांचा आणि जोरात पाऊस पडतो, क्षणभर आपल्याला पण कधी कधी भीती वाटते. आणि अशा वेळेस आपले लाईट पण जातात नाही का. वसईत तरी जातात, इतर ठिकाणचं नसेल जात, परंतु वसईला हे आपल्याला सवय झाली थोडीशी प्रलयाची, की विजा कडकडल्या, 4 पावसाचे थेंब आले की आपले लाईट जाणार हे आपल्याला माहीतच असतं नाही का. आणि अर्थात तिथे लाईट नव्हतेच प्रश्नच नाही त्या काळी तर, परंतु सर्वत्र बिट्ट काळोख होता. आणि मेघ जे आहेत ते प्रलयकालचे मेघ जे आहेत ते अशा प्रकारचा भयानक पाऊस पडत होते. समुद्राला उधाण आलं होतं. मर्यादा सोडून समुद्र पुढे आला होता. सर्वत्र जे आहे ते जलमय सगळी सृष्टी झाली होती. पृथ्वी तर बघता बघता बुडायला लागली, वेळ लागत नाही. आणि पृथ्वी पाण्याखाली चालली होती. आणि अर्थात त्याच वेळेस राजा आहे तो भगवंताचं शांतपणे चिंतन करतो. पृथ्वी बुडते पण राजा शांत होता, कारण राजाला भगवंतावर भरोसा होता. असं त्याला वाटतं नाही, अरे राजा मनात नाही म्हणलं असं चुकूनसुद्धा की अरे भगवंत येतोय की नाही बाबा, म्हणलाच खरा. कारण त्याला राजाला भगवंताविषयी अर्थात संपूर्ण विश्वास होता. त्याची श्रद्धा जी होती ती ठाम होती. याला महत्त्व आहे. श्रद्धा जी आहे ती आपली हल्ली नाही पाहिजे. आपण म्हणतो पण नंतर कधी वाटलं की अरे खरोखर महाराज करतील की नाही काय माहिती, श्रद्धा आहे पण नाही पण. परंतु राजाचं तसं नव्हतं. राजा जो होता तो शांत होता. आणि राजाने शांतपणे भगवंताच्या अर्थात चरणाचं चिंतन सुरू केलं. भगवंताच्या मत्स्य अवताराचं चिंतन सुरू केलं. आणि एकीकडे पाणी वाढत चाललं आहे, पृथ्वी बुडत चालली आहे. आणि अर्थात त्याच वेळेस ती गोष्ट घडली. आणि जसं भगवंताने सांगितलं होतं तसंच घडलं. राजा ज्या ठिकाणी होता तिथे सगळं जलमय झालं होतं. आणि त्याच ठिकाणी एक नाव राजाच्या समोर आली. राजाला आठवण झाली भगवंताने जे सांगितलं आहे तसं घडत चाललं आहे. लगेच राजा उठला आणि अर्थात त्या नावेमध्ये त्यांनी सर्व प्रकारची धान्य, त्यांची सर्व प्रकारची बीजं त्यांनी जी आहेत ती आणली. आणि इतरही जे जीव होते त्यांचे सूक्ष्म जीव त्याने ते जे होते त्यांची शरीरं घेतली, सूक्ष्म शरीरं घेतली सर्व जीवांची, ती पण त्यांनी नावेवर चढवली. कारण सगळी जीवसृष्टी नष्ट झाली असती, म्हणून त्यांचे सूक्ष्म जीव पण त्यांनी अर्थात घेतले बरोबर. तेही त्याने आपल्या ह्या नावेवर चढवले. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सप्तर्षी जे होते त्या सप्तर्षींना सुद्धा तो घेऊन आला. आणि त्या सप्तर्षींना सुद्धा तो घेऊन आला आणि मग त्यांच्यासह तो या नावेमध्ये बसला. सप्तर्षी जे आहेत त्यांना अर्थात खूप आनंद झाला की प्रलय झाला आहे. आणि या प्रलय कालामध्ये आमचं संरक्षण करण्यासाठी राजा धावून आला. आणि अर्थात त्यांनी आम्हाला या ठिकाणी बसवलं. ह्याचा त्याला खूप आनंद झाला. अर्थात त्यांना माहीत होतं की आपल्याला प्रलय का आपल्याला काही डुबवणार नाही हे त्यांना माहीत होतं. आणि त्याप्रमाणे घडलंसुद्धा. ते त्याला म्हणाले की राजा आता तुझं काम तू केलंस, आता फक्त तू भगवंताचं ध्यान कर. बाकीचं काय करायचं ते भगवंत आपल्याला जसं सांगतील तसं होत राहील, बघशील तू. त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली. प्रलय तर जोरात चालू आहे, सगळीकडे पाणी वाढत चाललं आहे. न थांबता मेघ जे आहेत ते बरसत आहेत. राजा शांतपणे ध्यान करतोय. बघा कसं दृश्य असेल की सर्वत्र काळोख आहे, प्रचंड पाणी सगळीकडे, लाटाच लाटा, प्रचंड पाण्याचा ओघ आहे सगळीकडे, वरून पाऊस पडतोय वेड्यासारखा. आणि अशा वेळेस राजा शांतपणे त्या नौकेवर ध्यान करत बसला. किती कठीण गोष्ट. आणि पाणी वाढत चाललंय. आणि तेवढ्यात
तेवढ्यात अर्थात भगवंत जे आहेत ते मत्स्य रूप धारण करून तिकडे आला, कारण त्यांची नौकासुद्धा हालायला लागली होती. आता भगवंताने मत्स्य अवतार धारण केला होता. समुद्र तर प्रचंड विशाल होता, पण भगवंताचं रूप पण असंच विशाल होतं. भगवंताचं रूप किती विशाल होतं तर 4,00,000 कोश लांबीचा हा मासा प्रगट झाला. म्हणजे भगवंतानी 4,00,000 कोस इतकं लांबीचं असं तो माशाचं रूप धारण केलं होतं. त्याला एक शिंग होतं. आणि असा हा प्रचंड मासा जो आहे, मत्स्य जो आहे, तो ह्या नावेच्या जवळ आला. राजाला आठवलं की भगवंतानी सांगितलं होतं की मी मत्स्य रूप धारण करणार आहे अशा प्रकारचं, आणि त्यावेळेस तुला मी जी कामगिरी सांगितली ती कर. आणि त्याप्रमाणे त्याने भगवंताला वंदन केलं. म्हणाला, भगवंता तू तर आलायस आता पुढचं काम करण्यासाठी, तुझा आशीर्वाद मला दे, कारण पुढचं काम काय सोपं नव्हतं. वसुकी नागाला घेऊन दोरीसारखं वापरून या मत्स्याच्या शिंगाला बांधायचं होतं. अर्थात त्याने भगवंताची प्रार्थना केलेली, महाराज माझ्यावर कृपा करा आणि ही पुढची सुद्धा गोष्ट माझ्याकडून आपण करून घ्या. आणि अर्थात वसुकी नागाला सुद्धा नमस्कार केला. म्हणाला, महाराज आता आपण हे दोरीचं काम आपणच करायचं आहे, आपली मदत पाहिजे. आणि मग वसुकी नागाला त्यांनी घेतलं. त्याचा एक जो भाग होता तो अर्थात त्याने मत्स्याच्या शिंगाला बांधला, आणि दुसरा भाग जो आहे तो या होडीला त्यांनी बांधला. आणि अशा प्रकारे भगवंतानी सांगितलेलं काम त्यांनी केलं. आणि मग भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. भगवंता पुढे काय होणार मला माहीत नाही, मी माझं तू सांगितलेलं सगळं केलेलं आहे, आता मी फक्त तुझं नामस्मरण करत तिथे बसणार आहे. काय करायचं ते तुम्ही बघा, मला माहीत नाही, मी अज्ञानी आहे. तुम्ही मला सांगितलं होतं की तू इथे जेव्हा अशा प्रकारे हे सगळं करशील तेव्हा तुला मी आत्मज्ञान देईन, तुला आत्मज्ञान मिळेल. तेव्हा माझ्या हृदयामध्ये हे जे अज्ञानरूप जी गाठ आहे ती तोडून टाका. जसं सोनं आणि चांदी असतं, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अनावश्यक भाग असतो. जेव्हा सोनं तापवलं जातं तेव्हा सगळा अनावश्यक भाग नष्ट होतो, पण सोनं किंवा चांदी प्युरिफाय होते, आपल्या भाषेत शुद्ध होते. तसं माझ्या या हृदयामध्ये अनेक अशुद्ध गोष्टी आहेत, या सर्व तुम्ही घालवा आणि आतमधलं माझं जे ज्ञान आहे ते उजळवून लावा. ह्या अज्ञानरूपी मळ जो आहे तो माझ्या अंतःकरणावर आलेला आहे, तो मळ आपणच धुवून टाकू शकता. खरोखर प्रत्येक मनुष्याच्या परिस्थिती ही आहे की अज्ञानरूपी धूळ जी आहे ती आपल्यावर बसलेली आहे, आणि त्या अज्ञानानेच आपण बरबटलेलो आहोत. आणि जसं जसं आपलं हे अज्ञान दूर होईल तसं तसं आपल्याला खरं चित्र काय ते समजायला लागेल. आणि राजाही तेच म्हणतो परमेश्वराला की माझं हे जे अंतःकरणामध्ये जे अज्ञानरूपी मळ आहे हा आपण धुवून टाका आणि मला मार्गदर्शन करा. मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे. जेव्हा मनुष्याला आपल्या ह्या अज्ञानाची जाणीव होते तेव्हाच तो गुरुकडे जातो, तोपर्यंत जात नाही. तोपर्यंत त्याला असं वाटतं मला सगळं येतं. परंतु आपण मला आता हे ज्ञान दिलेलं आहे थोडंसं, आणि त्यामुळे मला हे लक्षात आलं आहे की आपणच मला मार्गदर्शन करू नका आणि या ठिकाणी आपण मला मार्गदर्शन करा. अशी स्तुती जी आहे ती भगवंताची राजा करतो आहे. अर्थात भगवंतानी ही स्तुती चालू असताना भगवंतानी या प्रलयामध्ये ती जी नाव आहे ती नाव घेऊन विहार करायला सुरुवात केली होती. या प्रचंड जलाशयामध्ये जिथे सर्वत्र अंधार होता, परंतु सप्तर्षी जे ऋषी होते त्यांच्या शरीरातून प्रचंड अशी प्रभा बाहेर येत होती. त्या प्रभेमुळे समोर सर्वत्र उजेड पडला होता, आणि त्या उजेडामध्ये भगवंत जे आहे ते मत्स्य रूपामध्ये येऊन ती नाव जी आहे ती पुढे घेऊन चालले होते. आणि अशा प्रकारे हा विहार सुरू झाला होता. वासुकी नाग बरोबर असल्यामुळे नौका हलत नव्हती विशेष. आणि त्याच विहार करत असताना भगवंतानी त्याला खूप असा सुंदर उपदेश केला, ज्यामध्ये ज्ञान, भक्ती, कर्म कशी करावेत वगैरे वगैरे सगळी माहिती जी आहे ती भगवंतानी परिपूर्ण अशी माहिती त्यांनी
दिली. आणि या संपूर्ण परिपूर्ण जी माहिती त्यांनी दिली आहे भगवंतांनी या भक्ताला, त्या सगळ्या माहितीला जेव्हा एकत्रित करण्यात आलं आणि ते एकत्रित केलेलं पुस्तक म्हणजे मत्स्य पुराण. मत्स्य पुराणामध्ये भगवंताचा अवतार कसा झाला, काय झाला, हे सगळं तर आहेच आहे. परंतु त्याच्या जोडीला भगवंतांनी जो संवाद केला आहे किंवा भगवंतांनी जे ज्ञान सत्यव्रत राजाला दिलेलं आहे, ते काय ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान जे आहे ते या मत्स्य पुराणामध्ये आहे. हे लक्षात ठेवा. तर असं हे मत्स्य पुराण हे अशा प्रकारे तयार झालेले आहे. प्रत्यक्ष भगवंतांनी हा उपदेश राजाला केलेला आहे. अर्थात सर्व पुराण जे ते लिहून काढण्याचं काम मात्र व्यासांनी केलेलं आहे. उपदेश वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केला आहे, परंतु सगळं लिखित स्वरूपात जे आहे ते लिहिण्याचं काम जे आहे ते अर्थात व्यासमुनीने केलं आहे. हे सुद्धा पुराण जे आहे ते व्यासमुनीने लिहून काढलेलं आहे. असं हे मत्स्य पुराण आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं आहे. अर्थात राजाने ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि अर्थात भगवंताकडून तो सगळा उपदेश व्यवस्थित श्रवण केला आणि आत्मज्ञान जे आहे ते मिळवलं. अर्थात हा सगळा जो काळ होता तो खूप मोठा होता. जितकं आपण म्हणतो तसं नव्हता. प्रचंड वेळ प्रलय, भरपूर काळ प्रलय चालू होता. पण या सर्व काळामध्ये ही जी नाव आहे या नावेमधून अर्थात विहार करण्याचं काम सुरू होतं आणि त्या सर्व काळामध्ये भगवंतांनी त्याला उपदेश केला. सत्यव्रताला हा उपदेश केला आणि जेव्हा उपदेश पूर्ण झाला तेव्हा प्रलय काळ संपला आणि प्रलय काळ संपला तेव्हाच ब्रह्मदेवाची रात्र पण संपली आणि ब्रह्मदेव जे आहे ते अर्थात निद्रा संपवून जागे झाले आणि प्रलय काळ सुद्धा संपला. या दरम्यान भगवंतांनी अर्थात वेद जे नेले होते चोरून ते त्यांनी परत आणले होते भगवंतांनी आणि ते परत ब्रह्मदेवाला दिले. कारण ब्रह्मदेव तर निद्रिस्त झाले होते. त्याला समजलं पण नाही की माझ्या तोंडातून कधी वेद बाहेर आले आणि कधी गेले राक्षसांकडे. ते तर निद्रिस्त झाले. परंतु भगवंतांनी ते वेद जे आहेत ते अर्थात त्या राक्षसांचा हयग्रीव या असुराचा वध केला आणि ते वेदसुद्धा जे आहेत ते परत आणून ब्रह्मदेवाला दिले आणि अशा प्रकारे त्यांनी ह्या सत्यव्रत राजावरती खूप कृपा केली. आणि हाच जो राजा आहे सत्यव्रत, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर अर्थात याच कल्पामध्ये मनु म्हणून आजही काम करतो आहे. वैवस्वत हे त्याचं नाव आहे. आणि आजचा जो आपला मनु आहे तो हा राजा आहे सत्यव्रत, जो आता मनु म्हणून काम करतोय. पण या कल्पामध्ये त्याचं नाव आहे वैवस्वत, हे त्याचं नाव आहे. आणि अर्थात हे फळ जे आहे ते भगवंताने त्याला दिलं होतं. त्याला मनु बोलवलं होतं मुद्दाम आणि त्याला अशा प्रकारे हे त्यांनी दिलं आणि अशा प्रकारे ही लीला भगवंतानी केली. भगवंताची ही लीला आणि भगवंताच्या या लीलेमध्ये भगवंताने जो उपदेश केला आहे राजाला, हा उपदेश पण खूप सुंदर आहे. आणि अर्थात त्यांनी जो राजाला उपदेश केला त्यातून अनेक गोष्टी समजतात. आणि हा संवाद जो आहे राजा आणि भगवंताचा जो झाला अगदी मासळी असल्यापासून, की मासळी असताना त्यांनी काय संभाषण केलं, कशा प्रकारे काय काय घडलं, कशा प्रकारे त्यांनी त्या मासळीला सोडलं, करत 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 प्रलय झाला, प्रलयामध्ये त्यांनी कसा उपदेश केला, ही सगळी जी कथा आहे, हे संपूर्ण जे आख्यान आहे, हे आख्यान जरी आपण ऐकलं तरीसुद्धा ऐकणारा मनुष्य जर त्यांनी श्रद्धेने ऐकलं तर अनेक पापांपासून किंवा पापांपासून त्याची मुक्ती होते. अशा प्रकारची फलश्रुती भागवतामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. जो मनुष्य ह्याचं दररोज कीर्तन करतो त्याच्या सगळ्या संकल्प त्याचे पूर्ण होऊ शकतात आणि त्याला परमगतीसुद्धा प्राप्त होते. असंही या अध्यायाच्या शेवटी त्यांनी ही फलश्रुती दिलेली आहे. आणि अशा प्रकारे हा मत्स्यपुराण हा सुद्धा अतिशय पवित्र आणि अतिशय ज्ञानदायक आणि अतिशय मनोरंजक आणि अतिशय सुंदर अशी फल देणारा हा फलदायी असा हा
अध्याय आहे. आणि हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. श्रीराम समर्थ. या ठिकाणी हा स्कंदसुद्धा समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. या स्कंदाची सेवा आपण महाराजांच्या चरणी आणि श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करूया. हरि ओम तत्सत. श्रीराम समर्थ. ह्याच्या पुढे लगेच आपण पुढची कथा ऐकूया असं मला वाटतं, कारण वेळ आहे. अर्थात परीक्षित राजा जो आहे, हा परीक्षित राजा एकामागे एक प्रश्न विचारतोच आहे. राजाने परत काही प्रश्न विचारले. राजा म्हणाला की महाराज, तुम्ही मला खूप सुंदर सुंदर कथा सांगितली आत्तासुद्धा. सत्यव्रताची कथा तर फारच सुंदर आहे. आणि त्यातला मला सगळ्यात आवडलेला भाग हा होता की इतकी संकट येऊनसुद्धा सत्यव्रत राजा किती शांत होता. आणि त्याने अशा प्रकारे संयम दाखवला, भगवंतावर विश्वास दाखवला, आणि त्याच्यामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि तो शेवटी मनू म्हणून पण त्याला भगवंताने काम करण्याची संधी दिली. किती सुंदर आहे. परंतु अजूनही मला काही या मनूच्या वंशात अजूनही काही पराक्रमी पुरुष झालेत असं मला ऐकून माहिती आहे. तेव्हा त्याच्यातले काही जे पराक्रमी पुरुष असे जे होऊन गेलं, त्यातल्या काही एखाद्याची मला कथा सांगा ना, मला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कृपा करून ही सांगा. अशा प्रकारे राजाने परत एकदा विनंती केली. अर्थात राजाने जेवढे जेवढे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाला अर्थात त्यांनी उत्तर दिलंच आहे. ते म्हणाले हरकत नाही. हा जो मनूचा वंश आहे याच्यामध्ये अर्थात अनेक मनू होऊन गेले हे तुला माहितीच आहे. प्रलय झाले अनेक हेही माहितीच आहे. अनेक गोष्टी तुला माहिती आहेत, काही गोष्टी माहीत नसतील. जसं मी तुला आत्ता सांगितलं की हा जो विवस्वान जो होता, त्याची पत्नी जी होती संज्ञा, हिच्यापासून श्राद्धदेव मनूचा जन्म झाला. जसं मी आपल्याला सांगितलं की अनेक मनू पण अनेक झालेले आहेत, अनेक मन्वंतर झाले. प्रत्येक ठिकाणी वेगळा मनू, वेगळा इंद्र, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या. आणि तसं त्याने सांगितलं की श्राद्धदेव नावाचा सुद्धा एक मनू होऊन गेला. अर्थात हा जो श्राद्धदेव नावाचा जो मनू होता त्याला 10 पुत्र झाले. आणि वैवस्वत हा जो मनू होता त्याला मात्र पुत्र नव्हता. आणि याला पुत्र होत नव्हता, म्हणून त्याला समजेना आपण काय करावं. पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी वशिष्ठ मुनी जे आहेत त्या वशिष्ठ मुनींकडे तो गेला आणि म्हणाला की महाराज, मनू बनले आणि पुत्रच नाही मला, तेव्हा मला पुत्रप्राप्ती कसं होईल हे सांगा तुम्ही. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, आपण याचा इलाज करूया. इलाज आहे आपल्याकडे. आणि मग एक त्यांनी यज्ञ त्याला करायला सांगितलं. आणि त्या यज्ञाचं नाव होतं मित्र वरुण देव. त्याचं यज्ञ होतं. मित्र वरुण ह्याचं नाव होतं या यज्ञाचं. आणि अर्थात वरुण देवतेचा हा यज्ञ होता. आणि यज्ञ कसा करायचा याची सगळी अर्थात जबाबदारी वशिष्ठ मुनींनी घेतली. आणि ते म्हणाले तू फक्त मी सांगतो त्याप्रमाणे सगळं साहित्य आण, आणि तू आणि तुझी पत्नी ह्या दोघांनी या यज्ञात बसायचं आहे. आणि आपण हा यज्ञ यथासांग करू. आणि यथासांग यज्ञ झाल्यावरती अर्थात तुझी मनोकामना नक्की पूर्ण होईल, तुला पुत्रप्राप्ती होईल यात शंका नाही. झालं. राजाने सर्व प्रकारची तयारी करायला सुरुवात केली. सगळं साहित्य जमा करायला सुरुवात केली. छान प्रकारचा मंडप तयार केला यज्ञ करण्यासाठी. आणि अर्थात यज्ञ करताना एक ब्राह्मण मध्ये बसतो जो मध्यस्थीचं काम करतो. त्याला होत्या म्हणतात. होता हा एक शब्द आहे की जो मध्ये बसलेला असतो तो हे मधलं काम करतो. कारण जे करत असतात ते ब्राह्मण, त्यांना सगळ्या गोष्टी येत असतात. जे आहुती देतात त्यांना काही येत नसतं. पण त्यांच्या ज्या काही गोष्टी असतात तो ब्राह्मण जो आहे तो करत असतो त्यांच्या वती बऱ्याचशा गोष्टी. आणि म्हणून त्याला होता असं म्हणलं आहे. तर हा होतासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आणला होता आणि तो बसला होता. जेव्हा यज्ञाला सुरुवात झाली त्यावेळेस अर्थात प्रार्थना सर्वांनी आपली आपली केली. त्यामुळे हा जो मनू होता वैवस्वत, याची जी पत्नी होती, हिने तो जो ब्राह्मण बसला होता त्याच्याकडे जाऊन त्यांनी अशी प्रार्थना केली की मला कन्या व्हावी. बघा, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्राह्मणाच्या थ्रू त्या यज्ञामध्ये जाणार होत्या. कळलं की हा मध्यस्थी होता मधला. आणि तिने जाऊन प्रार्थना अशी केली की मला कन्या व्हावी.
ही प्रार्थना तिने सुरुवातीलाच केली. अर्थात त्याने ऐकलं, ठीक आहे म्हणला, तुझी इच्छा जी आहे ती मी ऐकली. आणि नंतर यज्ञाला सुरुवात झाली. यज्ञ छान सुंदर अगदी यथासांग सर्व प्रकारच्या शास्त्राच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करत करत अगदी छान पद्धतीने हा चालू होता. आणि हे करत असताना तो जो ब्राह्मण होता याला ही गोष्ट लक्षात होती की मनूच्या पत्नीने काय मागितलं. आणि म्हणून जेव्हा मुख्य वेळ आली आहुती द्यायची त्यावेळेस त्यांनी आहुती देताना हे सांगितलं की कन्या रत्न व्हावं ही इच्छा ठेवून त्यांनी ती आहुती दिली. आणि अर्थात हे झाल्यामुळे यज्ञ झाल्यानंतर जे घडलं ते असं घडलं की त्याला एक कन्या प्राप्त झाली जिचं नाव होतं इला. कन्या प्राप्त झाल्यावर मनू जो होता, जो यज्ञ करायला बसला होता, त्याला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, हे असं कसं घडलं? मी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करतोय आणि मला इथे कन्या प्राप्त झाली. त्या तो वशिष्ठ मुनीने म्हणाला, अहो मुनीवर, तुम्ही ते इतके ज्येष्ठ आहात, तुम्ही इतके ज्ञानी आहात, सगळं असं असताना सुद्धा असं कसं घडलं विपरीत? तुम्ही सांगितलं की पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ कर, मी सगळ्या प्रकारची सामग्री आणली, सगळं काय केलं, आणि असं, आणि मुख्य म्हणजे अपत्य प्राप्ती झाली आहे, पण नेमकी उलटी कशी झाली? आता मला हे सांगा की असं कसं घडलं की प्राप्ती झाली आहे पण पुत्राच्या ऐवजी मला कन्या प्राप्ती झाली? तेव्हा असं विपरीत किंवा उलटं फळ कसं मिळालं हे मला काय समजत नाही आहे. बरं, आपण तर इतके चांगले वैदिक आहात, आपलं मंत्रज्ञान परिपूर्ण आहे, आपण जितेंद्रियसुद्धा आहात, काय नाही आपल्यामध्ये? तेव्हा आपला संकल्प असा कसा वाया झाला किंवा असा कसा वेगळा घडलं हे? असा प्रश्न राजाने केला. अर्थात महर्षी वशिष्ठ मुनी जे होते त्यांनी फक्त क्षणभर विचार केला. त्यांना लक्षात आलं की काय घडलं. त्यांना लक्षात आलं की हा जो मध्ये बसलेला ब्राह्मण आहे यांनी जे आहे ते विपरीत असा संकल्प केला आहे आणि विपरीत गोष्ट मनात ठेवून त्यांनी आहुती दिली आहे आणि म्हणून हे असं घडलं आहे. आणि मग ते राजाला म्हणाले की बाबा रे, माझ्याकडून काही चूक घडलेली नाही आहे, मी माझ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बरोबरच करतो आहे, परंतु अर्पण करणारी ही जी मध्ये व्यक्ती बसली होता यांनी जे आहे ते मनामध्ये संकल्प हा ठेवला होता आहुती देताना की कन्या रत्न व्हावं, आणि जो संकल्प तिथे सोडून जी आहुती देतो त्याप्रमाणेच घडतं, आणि म्हणून तुला जी आहे ती कन्या प्राप्त झालेली आहे. त्यांनी जे घडलं ते सांगितलं. राजा म्हणाला, आता ते सगळं ठीक आहे, आता मी काय करू ते सांगा. एवढा सगळा परिश्रम घेतले आणि शेवटी मला मुलगी मिळाली, आता मला उपाय सांगा की मला पुत्र कसा होईल. ते तुम्ही सांगितलं नाही मला अजून. ते म्हणले ठीक आहे, हरकत नाही, जे घडलं ते घडलं. आता ही जी तुला कन्या झाली आहे हिचं नाव इला आहे, हिलाच आता आपण पुरुष बनवूया. आता मी काय परत वेगळा यज्ञ तुला करायला सांगत नाही. तर ही जी मुलगी आता आहे हिला आपण पुरुष बनवूया आणि हा भाग जो आहे तो मी करेन, तू काळजी करू नको. आणि मग अर्थात त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली, भगवंताची थोडीशी तपश्चर्या केली, भगवंताची विनंती केली आणि म्हणाले, भगवंता बघ, हे असं सगळं घडलं आहे, चूक कोणाची मला माहीत नाही, परंतु हे असं घडलं आहे, मनामध्ये इच्छा राजाच्या ही होती आणि म्हणून मी पण असं सांगितलं, पण घडलं बघा मुळात काय घडलं ते. तेव्हा आपण आमच्यावर कृपा करा आणि ही जी कन्या आहे हिलाच आपण पुरुष बनवून टाका, म्हणजे आम्हाला परत वेगळा यज्ञ करायची गरज नाही, काही यज्ञ किंवा काहीच करायची गरज नाही, पण आपण हे करू शकता. तेव्हा आपण हे करावं अशी माझी विनंती आहे आपल्या चरणी. अर्थात वशिष्ठ मुनी हे भगवंताचे खूप मोठे भक्त होते आणि म्हणून भगवंत हे संतुष्ट पण झाले आणि प्रसन्न झाले. म्हणाले, काय वर पाहिजे? मला स्वतःला वर काही नको आहे, परंतु राजाचं जे दुःख आहे ते तुम्ही दूर करा. ही जी कन्या झाली आहे आपल्याच कृपेमुळे झालेली आहे, तेव्हा त्या कन्येलाच तुम्ही जे आहे ते पुरुष बनवा.
पुत्रात हिचं रूपांतर करा, मला बाकी काही नको आहे. अर्थात भगवंत प्रसन्न झाले होते. भगवंताला अशक्य काय. भगवंत म्हणाले ठीक आहे, माझं दर्शन काही व्यर्थ जाणार नाही, त्यामुळे तुला जो वर पाहिजे मी देईन. तथास्तु. त्यांनी तथास्तु म्हणलं. आणि ही जी कन्या होती इला, हिचं रूपांतर एका पुरुषामध्ये झालं आणि तिचं नाव सुधम्न असं ठरलं. श्रेष्ठ पुत्रामध्ये तिचं कन्व्हर्शन झालं आपल्या भाषेत. जी आधी कन्या होती ती पुत्रामध्ये कन्वर्ट झाली भगवंताच्या आशीर्वादामुळे. आणि अर्थात राजाला खूप आनंद झाला. राजा म्हणाला चला जे काय घडलं ते घडलं, परंतु आता माझ्या मनाप्रमाणे घडलेलं आहे. अगोदर ती कोण होती हा भाग वेगळा, पण आता तर भगवंताच्या आशीर्वादामुळे पुत्रामध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे. माझं काम झालं. आणि यथावकाश त्यांनी इतकंच केलं नाही, त्याला राज्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं. आणि हा सुधम्न नावाचा हा जो राजा होता तिथे छान राहायला लागला. पुढे एक दिवस हा जो राजा होता याची एक गंमत घडली की हा राजा जो आहे, हा राजा, महाराजे आणि राजे पूर्वी शिकारीला जायचे. तसं या राजाला एकदा इच्छा झाली की आपण शिकारीला जावं. त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपण शिकार करताना घोड्यावर स्वार व्हावं. पूर्वी कधी कधी काही लोक हत्तीवर स्वार व्हायचे. हत्तीवर का स्वार व्हायचे? हत्ती हा खूप उंच असतो, त्याच्यावर कुठलं श्वापद हल्ला करू शकत नाही. आणि हत्तीची शक्ती असल्यामुळे हत्तीपासून सगळे प्राणी लांब राहतात आणि आपण सुरक्षित राहतो. म्हणून हत्तीवरती बऱ्याच वेळा राजे महाराजे ते बसायचे आणि शिकार करायचे. परंतु राजाला जरा बुद्धी वेगळी आली. राजाला असं वाटलं की आपण शिकार जर करायचे असेल तर यावेळेस घोड्यावर स्वार होऊया आपण. त्यांनी छान सुंदर असे घोडे बरोबर घेतले. बरोबर अर्थात काही मंत्री घेतले. लवाजमा पाहिजेच राजाला. जोडीला अर्थात त्याने आपलं युद्धात जाण्यासाठी असलेलं कवच धारण केलं. कारण काय सांगावं, कुठला प्रसंग येईल जंगलामध्ये, काय सांगावं, कोण प्राणी अंगावर येईल सांगू शकत नाही. म्हणून त्यांनी युद्धाची तयारी केल्यासारखं कवच अंगावर घातलं. अतिशय सुंदर असं धनुष्य त्याच्याकडे होतं. ते धनुष्य हातात घेतलं आणि मग घोड्यावर तो स्वार झाला. आणि घोड्यावर स्वार होत असताना अर्थात त्याच्याबरोबर त्याचा लवाजमा होता. जंगलामध्ये तो यथावकाश पोचला आणि सुंदर सुंदर अशी अनेक हरणं तिकडे होती. अर्थात त्याने विचार केला की आपण शिकार हरणाची करूया. राजाची इच्छा. त्याला तो सुंदर हरणं शोधत होता की सुंदर कुठे आहेत. आणि त्याला एक कळप दिसला. अतिशय सुंदर हरणाचा कळप होता. आणि मग त्याने विचार केला की आपण याच हरणाची शिकार करूया. आणि म्हणून तो त्या हरणांची शिकार करण्यासाठी जायला लागला. ती हरणं सुद्धा अशी होती की त्याला हाताशी येतच नव्हती. कितीतरी वेळ तो त्या हरणांच्या मागे होता आणि हरणं त्याच्या हाताशी येत नव्हती. बराच वेळ त्याने पाठलाग केला पण हरणं त्याला जी आहे ती हाताशी येत नव्हती. त्याला समजेना काय करावं. की हरणं मी पकडू कशी, काय करू. त्याला अजिबात भान राहिलं नाही की मी किती वेळ झालं, कुठे चाललोय, कशाचं भान राहिलं नाही. तो बेभान झाला होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त ती हरणं दिसत होती. कधी मी त्या हरणांना हस्तगत करतो, कधी त्या हरणांची मी शिकार करतो, बस एवढंच त्याच्या डोळ्यामध्ये किंवा त्याच्या हृदयामध्ये एवढी एकच भावना शिल्लक होती. आणि म्हणून तो सगळ्या गोष्टीला विसरून गेला आणि वेड्यासारखा त्या हरणांच्या मागे धावत निघाला घोड्यावर स्वार होऊन. आणि करता 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 त्या वनापासून तो अतिशय दूर गेला आणि अतिशय दूर अशा मेरू नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन पोचला. जिथे त्यांनी जायला नव्हतं पाहिजे अशा जागी तो जाऊन पोचला. मेरू पर्वताच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोचला. त्याला हे लक्षात आलं नाही की आपण आपल्या राज्याची कक्षा ओलांडलेली आहे आणि आपण आता कदाचित अशा ठिकाणी आलोत की ज्या ठिकाणची आपल्याला काहीही माहिती नाही. पण राजा बेभान झाला होता आणि त्यामुळे राजाने कुठलाही विचार न करता फक्त हरणांच्या मागे धावत धावत तो त्या मेरू पर्वताच्या
पायथ्याशी पोचला होता आणि जी गोष्ट घडायला नव्हती पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणी घडली. अकृत गोष्ट घडली. अकृत गोष्ट काय घडली ती आपण अर्थात पुढल्या पार्टमध्ये ऐकूया, कारण आता वेळ संपत आलेली आहे. राजा कुठल्या संकटामध्ये अडकला आणि काय घडलं हे अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक जो आहे तो 78 समाप्त होत आहे. श्री राम समर्थ. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या सेवेचा माझ्या आणि आमच्या सर्वांच्या सेवेचा स्वीकार करावा आणि अशी सेवा आमच्या सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्री